कारण की ह्या 350 मध्ये काय काय होणार आहे माहिती का तुम्हाला सिनारिओ? एक तर ए असेल, बी नसेल, बी असेल तर ए नसेल, दोघंही नसतील किंवा दोघंही असतील, सगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन म्हणजे 350 आलेले ते. ठीक आहे, युनिक कॉम्बिनेशन आले. मग आता ते दोघं सॉर्टेड करायचे का सॉर्ट आउट करायचे कसे? मग आपल्याला बघा आता याच्यामध्ये काय काय म्हटलं मी, ए असेल तर बी नसेल, बी नसेल, बी असेल तर ए नसेल, अशाही गोष्टी कव्हर झालेल्या आहे. कधी कधी असं होईल का ए पण नसेल आणि बी पण नसेल, दिसतंय ना, ए आणि बी दोघं पण नसेल, आणि कधी कधी ए आणि बी दोघंही असतील. म्हणजे ए असेल बी नसेल, बी असेल तर ए नसेल, दोघंही नसतील दोघंही असतील, चारही प्रकारच्या गोष्टी कव्हर झाल्या, त्याचा आकडा 350 आला होता. ठीक आहे ना. मग आपल्याला यातलं काय नको माहिती का? आपल्याला फक्त हे नको एवढं, कारण की याच्यावरती बघा आपण केसेस घेतले, एला फिक्स केलं, नंतर बीला फिक्स केलं, नंतर दोघांना पण घरी जाऊन म्हटलं होतं आपण, हे ऑलरेडी केलंय. फक्त एवढं गायब केलं का आपलं उत्तर 300 यायला पाहिजे, कारण मग उत्तर 300 आलं होतं. नमस्कार, मी मयूर ध्वज स्वागत करतो. तुम्ही आणि आम्ही इथं कावर जमलोय? मॅथ्स सोपं करायला जमलोय, मॅथ्स फील करायला जमलोय. कारण की आपल्याकडं मॅथ्स सोपं केलं जातं, मॅथ्स फील करून दिलं जातं, हे तुम्हाला माहितीच आहे. आपण शिकतोय कॉम्बिनेशनची सिरीज शिकतोय आपण, त्यामध्ये एक व्हरायटीचे एक्झाम्पल आपण घेतोय. तत्पूर्वी मला एक गोष्ट मेन्शन करायची इथे, तुम्ही जिथे कुठे क्लासला असाल, कॉलेजला असाल, किंवा वॉट एव्हर तुमचं जे काही रेग्युलर अकॅडमिक चालू असेल, तुम्ही ते सुरूच राहू द्या व्यवस्थित. ठीक आहे, तिथले त्या कोर्सला काही डिस्टर्ब न करता, त्या कोर्समध्ये काही मागे पुढे झालं असेल, काही गोष्टी राहिल्या असतील, किंवा तुम्हाला काही व्हॅल्यू ॲडिशन पाहिजे असेल, तर आपलं चॅनल तुमच्यासाठीच आहे. बरोबर, तुमचं ऑफलाईन जे काही काम चालू तुम्हाला चालू द्या, कारण की मी इथं बेसिक्स जास्त घेत नाही, थोडे घेतो, कारण म्हणून त्याचमुळे तुम्हाला बेसिक्ससाठी तुमच्या तिथल्याच टीचरवर डिपेंड राहावं लागणार आहे. थोडं ॲडिशनल काही असेल तर ते मी कव्हर करून घेईल, कारण की व्हिडिओच्या लेंथचा आकार पाहता मला सगळ्या गोष्टी घेणं शक्य वाटत नाही. रादर तो व्हिडिओ तुम्हाला इतका आवडेल मला असं जरा वाटत नाही, कारण की आपण जे सेटअप सुरू केला आहे तो साध्या लेवलला चालू केलेला आहे. तर क्वेश्चन आपण चांगले घेतो, कन्सेप्च्युअल अजून काय करतात ते कधी बघतो. सो स्टिक टू युअर शेड्यूल. अकॅडमिक जे चालू आहे तुमचं ऑफलाईन वाला, ते फक्त व्हॅल्यू ॲडिशन म्हणून तुम्ही आपल्याकडे बघायचं, आपल्या इथे यायचं, एन्जॉय करायचा, मॅथ्स शिकायचं, मॅथ्स सोपं करून घ्यायचं आणि व्हिडिओ थांबवायचा, आपला अभ्यास सुरू. ओके, आज आपल्याला काय बघायचंय? आज आपल्याला बघायचंय की कमिटी फॉर्मेशन आपण बघत होतो. तिसरा व्हिडिओ ना, कमिटी फॉर्मेशन आपण बघत होतो. कमिटी फॉर्मेशन करताना इकडून एवढे मेंबर पाहिजे, तिकडून एवढे मेंबर पाहिजे, एवढ्या बॉईज पैकी तेवढे आले पाहिजे, तेवढ्या गर्ल्स पैकी तेवढे, वगैरे वगैरे, हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. आज काय बघायचंय? सपोज कमिटी फॉर्मेशन करायचंय, परंतु 2 पर्टिक्युलर लोक असे आहेत का जे म्हणतात की हा असेल तर मी त्या कमिटीत नाही, तो असेल तर मी या कमिटीत नाही. असं जेव्हा सीन होतो तेव्हा काय करता येईल बघू. आधी क्वेश्चन वाचून घेऊ. हा 2024चा PYQ आहे. त्यांनी असं म्हटलं का, कन्सिडर द ग्रुप ऑफ 5 बॉईज अँड 7 गर्ल्स. डेटा मॅच, हे डेटा लगेच मेकअप करत जाईल तुम्हाला ना. 5 बॉईज दिलेले, 7 गर्ल्स दिलेले. द नंबर ऑफ डिफरंट टीम्स ऑफ 2 बॉईज अँड 3 गर्ल्स. हा, याच्यापैकी एवढे बॉईज आणि एवढ्या गर्ल्सची टीम पाहिजे, दॅट कॅन बी फॉर्म फ्रॉम दिस ग्रुप इफ, इथून मेन काम चालू होतं का, इफ there are 2 specific girls A and B who refuse to be the member of the same team. A आणि B चा विषय काय माहिती का आपल्याला दिलेला आहे बघा. आता मी थोडासा डेटा लिहून काढतोय, तर इथून चालू करतो सोल्युशन. आपल्याकडे दिलेले आहे 5 बॉईज दिलेले आहेत अँड 7 गर्ल्स दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला किती घ्यायचेत पवन? 2 बॉईज घ्यायचेत, 2 बॉईज घ्यायचे आणि 3 गर्ल्स घ्यायचेत. एवढ्यांची टीम आपल्याला बनवायची आहे. एवढे गिवन, एवढचे गिवन आलेत, हे एवढे अवेलेबल आहे आणि एवढे रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे, असं काहीतरी. पण प्रॉब्लेम असा आहे, ज्या काही ह्या 7 मुली आहेत ना, ह्या 7 मुलींमध्ये 2 मुली आहेत, त्यांचं नाव A आणि B आहे. ते असं म्हणता का, A असं म्हणते का जर B ला तुम्ही घेणार असाल टीम मध्ये तर मला घेऊ नका, आणि ती असं दुसरी बी वाली अशी म्हणते का जर ती येणार असेल तर मी, काहीतरी त्यांच्यामध्ये भांडण असावं काहीतरी जे असेल ते. मग आपण एक काम करू शकतो, जनरली आपण एक काम करू, असं सिनारिओ ठेवू, केस क्रमांक 1 अशी घेऊ आपण, का एक तर A ला घेऊन टाकू, A ला फिक्स केलं. जर आपण A ला फिक्स करतो तर ऑफकोर्स बाय डिफॉल्ट B येणार नाही, B चा काही संबंध राहत नाही. बरोबर. केस क्रमांक 2 अशी असेल, केस क्रमांक 2 आपली अशी असेल का आपण त्या केसमध्ये B ला फिक्स करून टाकू. अरे प्रत्येकाला फेअर चान्स भेटलाच पाहिजे ना. एकदा A ला चान्स दिला आपण, तू टीम मध्ये थांब, एकदा B ला देऊन टाकला, तू टीम मध्ये थांब. मग ज्यावेळेस B असेल टीम मध्ये त्यावेळेस बाय डिफॉल्ट A येणार नाहीच. बरोबर.
आणि एक केस अशी असते याच्यामधली, एक केस अशी का आपण दोघींना म्हटलो का तुमच्यातलं भांडण आहे ना, तुम्ही दोघीही निघा इथून, तुमच्या दोघींचं काही काम नाही, बाकीच्या गर्ल्स पण आम्ही आमची रिक्वायरमेंट पूर्ण करून घेऊ, तुमचा आमचा काही संबंध नाही, तुमच्यातलं भांडण तुम्ही तिकडच बाहेर घेऊन जा, तुम्ही दोघं पण नको. मग केस क्रमांक 3 आपली अशी बनते, केस क्रमांक 3, नो ए नो बी, दोघीही नको. बरोबर ना? 3 केसेस पडल्या. आता सॉल्व्ह कसं करायचं बघा. पोरांनो बघा, बॉईजला काही प्रॉब्लेम नाही, बॉईजचा काही विषय राहत नाही, बॉईज एकमेकाला नुसते टाळी जरी दिली तरी भांडण भेटून जातात आपले, काही राहत नाही बॉईज मध्ये. बॉईज म्हटले आम्ही 5 पैकी 2 येणार आहे, 5 पैकी 2 म्हणजे आपण लिहितो 5C2 इंटू, बरोबर, बॉईज काही विषय नाही. आता नीट ऐका बरं का, आता नीट ऐका. आपल्याला 3 गर्ल्स पाहिजे होत्या, 3 गर्ल्स पाहिजे होत्या, त्या 3 पैकी आपण ए ला फिक्स करून ठेवलेलं, ए ला परमनंट केलंय, म्हणजेच काय 3 पैकी 1 मुलगी आपण कन्फर्म करून ठेवलेली, बरोबर. 3 पैकी 1 मुलगी कन्फर्म केली म्हटल्यावरती आता आपल्याला 2च मुली पाहिजेत. 3 पाहिजे होत्या, त्यापैकी ए इथं आणून बसवलं, एला बसवलं आणून, ए जर इथे बसली तर याचा अर्थ आपल्याला अजून 2चीच गरज आहे, बरोबर. 2चीच गरज आहे, बरोबर. या 7 पैकी ह्याच्या 7 मुली होते ना अवेलेबल, 7 मध्येच ए पण होती. एला म्हटलं बाबा बाळा तू इथे येऊन बस. आता राहिल्या मुली 6 पैकी 3 घ्यायचे आपल्याला, 6 पैकी 2 घ्यायचे, कारण की ए ऑलरेडी फिक्स आहे ना. 6 पैकी 2 घ्यायचे इथल्या 6 पैकी. परंतु प्रॉब्लेम असा आहे, जर ए असेल तर बी लगेच वर्गाच्या बाहेर निघून गेली. मग याचा अर्थ त्या बाहेर उभे असलेल्या 6 मध्ये पण खरं तर बी निघून गेल्यामुळे 5च मुली शिल्लक राहिल्या. काय बोललो मी, कळलं? त्यामुळे झालं काय, 7 मुली होत्या, 7 पैकी ए ला फिक्स केलंय आपण, राहिल्या वर्गाच्या बाहेर 6, त्यातलीही ए ला घेतलं म्हणून बी ला राग आला, ती निघून गेली. मग राहिल्या मुली फक्त 5च, 5 पैकी आपल्याला 2 पाहिजे, 5 पैकी 2 आपण असं लिहितो 5C2, बरोबर. 2 आणि 2 बॉईज आले, 2 गर्ल्स आले आणि एला फिक्स केलं होतं आपण इथं, ठीक आहे. केस क्रमांक 1 झाली. केस क्रमांक 2 बघा. आता सेम सिनेरिओ, आपण सगळ्या मुली वर्गाच्या बाहेर, हा बॉईजचा काही प्रॉब्लेम नाही, बॉईज लिहून टाका, बॉईज आर 5C2 इंटू 7 मुली वर्गाच्या बाहेर होत्या, 7 मुली वर्गाच्या बाहेर होत्या, त्यापैकी बी ला म्हटलं का बी बाळा तू येऊन बस वर्गात, तुला कमिटीत घ्यायचंय. जसं मी बी ला आवाज दिला, एला रागाला, ए निघून गेली, ए लगेच तिथून गायब झाली. मग जेव्हा मी बी ला इथं आणून बसवलं, मला 3 मुली पाहिजे होत्या, 3 पैकी बी येऊन बसली, आता फक्त 2च पाहिजे. बाहेर 6 होत्या ना, 7 पैकी 1 आणून बसवल्यावर 6 पैकी 2 पाहिजे, परंतु बी ला घेतल्यामुळे एला रागाला, ए निघून गेली. मग बाहेर परत 5 शिल्लक राहिल्या, मग 5 मधून मला परत 2 घ्यावं लागतील, म्हणजे 5C2 इथं आला. मुलांना हे बडबड करतोय, पण खरं तर तुम्हाला हे आकडे नंतर समजले पाहिजे मी काय बोललो तो. व्हिडिओ हवं तर रिपीट मोडवर बघा बरं का तुम्ही. पुढची गोष्ट, आपण म्हटलं की बाई तुला एक केला चान्स दिला, तुला पण दिला, आता एक काम करा तुम्ही दोघी पण निघा, आम्ही आमचं मॅनेज करून घेऊ. ऍज युजल बॉईजला काही प्रॉब्लेम नव्हता, बॉईजला आपण घेतलं 5C2 इंटू, या ए आणि बी दोघी पण नाहीयेत, 7 मुलींपैकी ए आणि बी दोघींना पण घरी पाठवलं, वर्गाच्या बाहेर फक्त 5 मुली उरल्या आता, आणि त्या 5 मधून आपल्याला 3 पाहिजे. 5 मधून 3 कसं लिहितो आपण, 5C3, 5 पैकी 3. मग आता राहिलं काय, प्रत्येक केसचं उत्तर काढून घेऊ आपण. 5C2, 5 पासून 2 घर खाली, 5 पासून 2 घर खाली म्हणजे 5 आणि 4, 5 चौक वरती होतात 20, 20/2 फॅक्टरी म्हणजे 2 इंटू 5 पासून परत 2 घर खाली. मला असं वाटतं त्याचा हा स्क्वेअर व्हायला पाहिजे, बरोबर ना. अरे सेम आहे ना, म्हणून गुणाकाराचा स्क्वेअर केला. 5 पासून 2 घर खाली, 5 आणि 4, 5 चौक 20 झाले, ते 20 इथं आले आणि 2 फॅक्टरीचे व्हॅल्यू घेऊन मला असं वाटतं याचं उत्तर 10 येतं. 10चा स्क्वेअर इथे येतो 100, ठीक आहे. इथे आता मला असं वाटतं हे सेमच आहे का रे, याचं डायरेक्ट उत्तर 100 लिहू का इथे मी, हो चालेल 100 लिहिलं. आता इथे या केस क्रमांक 3 कडे, याला लिहितो 5 पासून 2 घर खाली, मला असं वाटतं ते 5 आणि 4 म्हणजे 20/2 म्हणजे 10, बरोबर ना. आणि 5 पासून 3 घर खाली बघा इथे, बरोबर ना. तुम्ही 5 पासून 3 घर खाली जा, किंवा याचा जुळा भाऊ बघा, जुळा भाऊनी मॅटर सॉल्व्ह होतो. जुळा भाऊ जर बघितला तर जुळा भाऊ याचा बघा 5C2च येणार आहे परत. तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ जर केअरफुली बघितले असतील माझे, तर 5C2 म्हणजे परत हा होतो. मला असं वाटतं हा सुद्धा 20/2चा स्क्वेअरच आहे, म्हणजे हा सुद्धा 100च आहे. आणि आपण केसेस घेतोय, केसेस घेतल्यावरती आपण उत्तर सगळ्यांचं ऍड करत असतो, म्हणून आपण हे सगळ्यांचं उत्तर ऍड केलं आणि याचं उत्तर आलं 300, विच इज युअर ऑप्शन क्रमांक 2. हा झाला एक अप्रोच. एकाला ठेवा, दुसऱ्याला काढून द्या, दुसऱ्याला ठेवा, पहिल्याला काढून द्या, आणि तिसरी केस दोघांनाही काढून द्या. पण अजून एक अप्रोच आहे, तो घेऊन बघू, 2 मिनिटं द्या. अप्रोच क्रमांक 2 कडे वळण्याआधी थोडंसं मी तुमचं लक्ष परत बोर्डकडे आणतो. मला असं वाटतं आपल्याकडे होते 5 बॉईज आणि 7 गर्ल्स अवेलेबल होते. त्यापैकी आपल्याला किती किती पाहिजे भाऊ, 2 बॉईज आणि किती 3 गर्ल्स पाहिजे होत्या. हे रिक्वायर्ड झालं.
बरोबर ना, ही रिक्वायरमेंट होती. मी आधी एक्सप्लेन करतो, तुम्ही फक्त मला सोबत राहा फक्त, ठीक आहे. एनिवेज, मला असं वाटतं 5 पैकी 2 बॉईज पाहिजे म्हणजे 5C2 इंटू 7 पैकी 3 गर्ल्स पाहिजे म्हणजे 7C3 इथं उत्तर आलं. याला लिहिताना आपण असं लिहितो, 5 पासून 2 घर खाली म्हणजे 5, परत तेच परत होते, 5 आणि 4, 5 चौक 20/2 म्हणजे 10, याचं उत्तर आलं 10. 7 पासून 3 घर खाली लिहून घ्या हवं तर, 7, 6 आणि 5 डिवायडेड बाय 3 फॅक्टर म्हणजे 6 असतो, बरोबर ना. 6 ला 6 गेला, 7 5 35, 35 10 350 याचं उत्तर आलं. तर मुलांना हा 350 आकडा असा आहे, 350 आकडा म्हणजे काय माहिती का, एवढ्या मुलांपैकी एवढ्या मुलं आणि एवढ्या 7 पैकी 3 गर्ल्स चे जे काही कॉम्बिनेशन सगळे बनतील ना, सगळे कॉम्बिनेशनचा आकडा किती 350, सगळेच्या सगळे युनिक कॉम्बिनेशन म्हणजे 350 बनतात. 350 आकडा काय सांगतो आपल्याला, का तुम्ही त्या टीम मध्ये ए असेल तर बी नसेल, बी असेल तर ए नसेल, दोघंही नसतील किंवा कदाचित दोघंही असतील, सगळ्या प्रकारच्या टीम्स, युनिक टीम्स किती बनताय 350 बनताय. मग त्याच्यामध्ये ए आणि बी एकाच टीम मध्ये असल्याचे गोष्टी कव्हर झालेल्या आहे, त्या केसेस पण कव्हर झालेल्या आहे याच्यामध्ये. मला ते सॉर्ट आउट कशा करायच्या, कारण की ह्या 350 मध्ये काय काय होणार आहे माहिती का तुम्हाला सिनारिओ, एक तर ए असेल बी नसेल, बी असेल तर ए नसेल, दोघंही नसतील किंवा दोघंही असतील, सगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन म्हणजे 350 आलेले ते, ठीक आहे. युनिक कॉम्बिनेशन आले. मग आता ते दोघं सॉर्टेड करायचे का, सॉर्ट आउट करायचे कसे. मग आपल्याला बघा आता याच्यामध्ये काय काय म्हटलं मी, ए असेल तर बी नसेल, बी नसेल, बी असेल तर ए नसेल, अशाही गोष्टी कव्हर झालेल्या आहे. कधी कधी असं होईल का ए पण नसेल आणि बी पण नसेल, दिसतंय ना, ए आणि बी दोघं पण नसतील, आणि कधी कधी ए आणि बी दोघंही असतील, म्हणजे ए असेल बी नसेल, बी असेल तर ए नसेल, दोघंही नसतील दोघंही असतील, चारही प्रकारच्या गोष्टी कव्हर झाल्या, त्याचा आकडा 350 आला होता, ठीक आहे ना. मग आपल्याला यातलं काय नको माहिती का, आपल्याला फक्त हे नको एवढं, कारण की याच्यावरती बघा आपण केसेस घेतले, ए ला फिक्स केलं, नंतर बी ला फिक्स केलं, नंतर दोघांना पण घरी जा म्हटलं होतं आपण, हे ऑलरेडी केलंय. फक्त एवढं गायब केलं का आपलं उत्तर 300 यायला पाहिजे, कारण मग असे उत्तर 300 आलं होतं. मग आपण एक काम करू, एक केस घेऊन बघू. त्या केसमध्ये आपण असं करू, त्या केस अशी होती, ए अँड बी आर टुगेदर, आर पार्ट ऑफ टीम असं म्हणा त्याला. एक काम करू, ए आणि बी दोघांना नाही म्हणू, तुम्ही टीमच्या पार्ट बनून जा, कारण आपल्याला फक्त एवढा मेंबर नको इथं फक्त, बरोबर ना. मग एक काम करू आपण, समजा ए आणि बी या दोघी जर टीम मध्ये जर बसवल्या, तर मला असं वाटतं ए आणि बी दोन्ही पण गर्ल्स आहे, आपल्याला तर 3 गर्ल्सची गरज होती, 3 मुली पाहिजे होत्या, 3 पैकी 2 मुली आलेल्या आहे ऑलरेडी, आता फक्त एका मुलीची गरज आहे. एका मुलीची गरज आहे किती पैकी, 7 पैकी नाही बरं का, 7 पैकी दोघी तर बसल्या नाही, तर राहिले फक्त 5. त्या 5 मधून मला फक्त एकीची गरज आहे. 5 पैकी 1 गर्ल पाहिजे होती इथं सेट करायला, बरोबर ना. 5 पैकी 1 मुलगी पाहिजे होती इथं, ती जी सेट झाली. इंटू बॉयचा काही ऍज युजल प्रश्न नाही, 5 पैकी 2 पाहिजे म्हणजे 5C2. हे केस घेऊन बघू आपण. मला असं वाटतं याचं उत्तर येतं 5C1चं उत्तर येतं 5, आणि 5 पासून 2 घरात ते परत झाला, त्याचं उत्तर 10 येतं, आणि याचा गुणाकार येतो 50. पोरांनो बघा 350 मध्ये सगळे होते, त्यापैकी आपण ह्या केसचं उत्तर जे काढले ना, हे जे उत्तर काढले ना आपण, हे ह्या केसचं उत्तर आहे. 350 मध्ये जेव्हा तुम्ही 50 कमी करता ना, बरोबर तुमचं उत्तर 300 येऊन लागतं बघा. सो दुसरा वे असा होता याचा, की तुम्ही दोघांनाही सोबत ठेवा, दोघांनाही टीम मध्ये घ्या, आणि ती दोघांनाही टीम मध्ये असताना ज्या टीम्स बनतील त्या टीमच तुम्ही बॅन करून टाका, विषयच भेटला, बरोबर. 350 पर्यंत 50 गेले, बरोबर तुमचं उत्तर 300 आलं होतं इथं, ठीक आहे. दोन्ही पण अप्रोच तुम्हाला मी सांगितले. आपल्याकडे अजून एक PYQ आहे, तो पण लिहितो, त्याचं उत्तर इन शॉर्ट देऊन टाकतो, एकाच मेथडने सॉल्व्ह करेल, पटपट जास्त काय बडबड करणार नाही. फक्त एवढंच का हा जो दिलाय ना, हा वाला, हा नीट लक्षात ठेवा. करायचं काय असतं, जेव्हा म्हणता ना की हा दोघांमध्ये किंवा तिघांमध्ये जेव्हा भांडण असतात की हे मी असेल तर ते नको, ते असेल तर वगैरे वगैरे, सिम्पलेस्ट वे असा आहे का सगळे उत्तर काढून घ्या, सगळ्यामधनं ते लोक असतानाचे उत्तर मायनस करून टाका, बरोबर, तरी उत्तर येतं. किंवा हा असेल तर तो नसेल अशी एक केस घ्या, तो असेल तर हा नसेल ही एक केस घ्या, आणि तिसरी केस घ्या जी इम्पॉर्टंट आहे, दोन्ही नको, तुम्ही दोघं नकोच भांडणवाले, अशी केस घेतली का तुमचं उत्तर इथे येऊन जातं. ओके, थांबा गाईज, तो PYQ नव्हता ऍक्च्युली, रेग्युलर क्वेश्चन होता, असा सेम टाईपचा PYQच्या फॉर्मॅटमध्ये तो आलेला आहे. आता बघा इथे सीन काय माहिती का, द नंबर ऑफ वेज इन विच ग्रुप ऑफ
4 teachers and 3 students can be selected from 6 teachers and 5 students if teacher X refuses to work with student Y. काहीतरी 6 टीचर आणि 5 स्टुडंटचा एक ग्रुप आहे, लिहून टाकतो पटकन. 6 टीचर्स आणि काय 5 स्टुडंट्स आहेत ते 10 ना. त्यापैकी आपल्याला किती पाहिजे होते? 4 टीचर्स पाहिजे होते, 4 टीचर पाहिजे होते आणि किती 3 स्टुडंट पाहिजे होते. हे होते अवेलेबल आणि हे होते आपल्याला रिक्वायर्ड होते, राईट. त्यापैकी प्रॉब्लेम असा, एक टीचर आहे एक्स नावाचा, जो म्हणतो की ते वाय नावाचं पोरग जर असेल टीम मध्ये तर मी काम करणार नाही. ते बघा तुम्ही काय करायचं ते. म्हणजे याचा अर्थ परत तेच झालं ए आणि बी सारखं. मग एक काम करू ना आपण, 3 केसेस बनतील. एक तर एक्सला फिक्स ठेवा, त्यावेळेस वाय नसेलच, ठीक आहे ना. जर तुम्ही वायला फिक्स केलं तर एक्स तिथं नसेलच, आणि नंतर एक केस अशी बनते तुम्ही एक्स पण नको आणि वाय पण नको अशी म्हणते. हा एक तरीका झाला तुम्हाला सॉल्व्ह करायचा. 3 केस घेऊन सॉल्व्ह करा, किंवा तुम्ही असं करा की सगळे उत्तर काढा, त्यातून ते मायनस करा. मला कधी कधी असं वाटतं की यार हे बेटर आहे, हा ना, सटल कारभार आहे हा सगळा. आता ऐका बरं का, सपोज आपण या पहिल्या केसमध्ये एक्स नावाच्या टीचरला फिक्स ठेवलेलं आहे, बरोबर ना. जर आपण एक्स टीचरला फिक्स ठेवलंय, आपल्याला टीचर पाहिजे होते 4, त्यापैकी आपण एक्सला म्हटलं सर तुम्ही वर्गात येऊन बसा. मग अजून 3च टीचर पाहिजे आपल्याला, बरोबर ना. 3च टीचर पाहिजे. किती पैकी? 6 पैकी नाही, फक्त 5 पैकी. कारण टीचर्स मधलाच, त्या 6 जणांमधलाच एक एक्स नावाचा आपण मध्ये आणून बसवला. मग राहिले फक्त 5 पैकी आपल्याला किती पाहिजे? आता 3च पाहिजे. 5 पैकी 3 म्हणजे कसं लिहितो आपण? 5C3 इंटू, बाय डिफॉल्ट तो वाय नावाचा पोरगा बाहेर निघून गेला. तो म्हटला सर मला नाही यायचं, ते जर असतील तर मी नाही. मग तो जर नसेल तर आपल्याकडं ऑलरेडी 5 लोक अवेलेबल होते. 5 मधला पण एक पोरगा आधीच बाहेर निघून गेला, म्हणजे पोरं उरले फक्त 4. 4 मधून आपल्याला 3 लोक पाहिजे होते. 4 पैकी 3 म्हणजे काय? 4C3. इथं वाय नसेलच, हा ना. ही एक केस झाली. पुढची केस आता अशी घेऊ आपण, थोडासा ना मी नीट लिहितो याला. एक्स आणि वाय, या केसमध्ये आपण वायला डन केलं आणि एक्सला काढून टाकलं. यावेळेस आपण काय म्हटलं की सर तुम्ही येऊ नका, आपण वायला घेऊया. वाय जर पोरगा फिक्स केला आपण, स्टुडंट जर वाय फिक्स केला, आपल्याला 3 स्टुडंट पाहिजे होते. 3 पैकी वायला आणून बसवला आपण, म्हणजे आता फक्त 2च पोरं पाहिजे. किती पैकी? 5 पैकी नाही, 4च पैकी. झाला 4 म्हणजे सांगून झालं मग असे ते 5तलाच एक पोरगा मध्ये असून आणून बसवला. मला असं वाटतं 4 पैकी आपल्याला फक्त 2च पोरं पाहिजे आता, कारण की एक स्टुडंट ऑलरेडी भेटलेला आहे वाय. दुसरी गोष्ट, जर हा पोरगा जर मध्ये असेल तर तो टीचर राहणार नाही, म्हणजे टीचर ऑलरेडी एक कमी झाला काउंट मधनं. 6 मधून एक माणूस निघून गेला, म्हणजे फक्त उरले 5. 5 मधून 4 पाहिजे, म्हणजे 5 मधून 4 कसं लिहितो आपण? 5C4. आणि थर्ड केस अशी आपली, तुम्ही दोघंही नको, आपण त्यांना म्हटलं का एक्स तुम्ही पण येऊ नका यावेळेस, आणि वाय बाबा रे तूही येऊ नको. जर तुम्ही येणार नसाल तर 6 टीचर पैकी एक टीचर आपण ऑलरेडी डिलीट करून टाकलाय. राहिले फक्त 5 पैकी 4 पाहिजे होते, म्हणजेच काय? 5C4 इंटू, हा स्टुडंट पण आपण गायब केला, म्हणजेच 5 पैकी एक पोरगा आपण गायब केला. उरले फक्त 4 पैकी आपल्याला 3 लोक पाहिजे होते. 4 पैकी 3. ठीक आहे, सगळ्यांचं उत्तर आपण आता इथे समोरासमोर लिहून घेऊ काय असेल ते. 5 पैकी 3, 5 पासून 3 घरं खाली जाण्यापेक्षा जुळा भाऊ माहिती आहे, 5 पासून 2 घरं खाली जाणे, जुळा भाऊ. ठीक आहे, जुळा भाऊ 5 पैकी 2, 5 चोक 20/2 म्हणजे 10 इंटू 4 पासून 3 घरं खाली जाण्यापेक्षा मला असं वाटतं जुळा भाऊ जर लिहिला आपण याचा, तर जुळा भाऊ येण्याचा बघा 4C1 असा जुळा भाऊ येईल बघा याचा 4C1. आणि 4C1चं उत्तर म्हणजे मी असं लिहितो, इथला 10 तासाच 4C1 ची व्हॅल्यू 4, म्हणजे या केसचं उत्तर आलं 40. केस क्रमांक 2. 5 पासून 4 घरं खाली जाण्यापेक्षा आपण ना जुळा भाऊ शोधू, विच इज 5C1. 5 तासाच दोघांच्या मधला गॅप 1 तासच लिहिला इंटू 4 पासून 2 घरं खाली जा. 4 पासून 2 घरं खाली म्हणजे 4 आणि 3, 4 त्रिक 12, 12/2 म्हणजे उरतो खाली 6. याचं उत्तर यायला पाहिजे 5C1चं उत्तर असतं 5 इंटू 6 म्हणजे किती झाले? 30, बरोबर ना. केस क्रमांक 2चं उत्तर झालं 30. आता इथे या जुळा भाऊ बघा या पोरांना याचा. जुळा भाऊ म्हणजे काय? 5 तासाच दोघांच्या मधला गॅप 1 होता, तो लिहिला. जुळा भाऊ याचा पण लिहिला बघा, 4 तासाच दोघांच्या मधला गॅप 1 होता. 5C1चं उत्तर येतं 5 इंटू 4C याचं उत्तर आलं 20. अरे 5 चोक 20 ना, करा बेरीज. 40 आणि 30, 70, 70 आणि 20, 90 म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचा बी इज करेक्ट. अल्टरनेटिव्ह मेथडने तुम्ही तुमच्या घरी सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, सॉल्व्ह करून घ्या.
सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच 2 कन्सेप्ट बघितला की हा नसेल तर तो असेल वगैरे वगैरे असं काहीतरी. सो आजचा व्हिडिओ आपला इथपर्यंत होता. एवढे कन्सेप्ट घेऊ आपण, आज थांबून घेऊ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ट्राय करेल का आपण जॉमेट्री घेऊया. दुसरी गोष्ट सांगायचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, चॅनलला जर तुम्ही आवडला असेल तर सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत पोहोचवा. तुमचे लाईक्स, कमेंट्स, तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट, तुमच्या काही निगेटिव्ह असतील त्याही कमेंट, सगळं माझ्यासाठी वेलकम असेल, सगळे माझ्यासाठी आशीर्वाद असतील. तुमच्या चांगल्या कमेंट मला आधार देतील अजून गोष्टी छान करण्याच्या. आणि जर तुमचे काही कन्सर्न्स असतील की जर सर हे असं नको असं करायला, तर ते आय विल टेक इट ॲज अ सजेशन्स, ना, ते मी सजेशन म्हणून तुमच्याकडून घेईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला अजून काय माझ्याकडून शिकायला आवडेल हेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. सो कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आपण थांबूया.